तर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे अशोक चव्हाण हे एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते। माजी खासदार संजय निरुपम यांनी हा आरोप केलेला आहे। अशोक चव्हाण हे एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते असा आरोप माजी खासदार संजय निरुपम यांनी केलाय। निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की अशोक चव्हाण पक्षासाठी निश्चितच संपत्ती होते। कोणी त्यांना उत्तरदायित्व म्हणत होतं, कोणी ईडीला जबाबदार धरत आहे। ही सर्व उतावीळ प्रक्रिया आहेत। मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते। याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती। त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। तर संजय निरुपम यांनी काय ट्वीट केलाय पाहूयात। अशोक चव्हाण यकीनन पार्टी के लिए असेट थे। कोई उन्हें लायबिलिटी कह रहा था, कोई ईडी को जिम्मेदार ठहरा रहा है। यह सब जल्दबाजी में दिया हुआ रिएक्शन है। वे बुनियादी तौर पर महाराष्ट्र के एक नेता की कार्यशैली से बहुत परेशान थे। इसकी जानकारी उन्होंने समय समय पर शीर्ष नेतृत्व को दिया था। अशोक चव्हाण हे एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते असं ट्विटद्वारे संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की अशोक चव्हाण हे पक्षासाठी निश्चितच संपत्ती होते। कोणी त्यांना उत्तरदायित्व म्हणत आहे, कोणी ईडीला जबाबदार धरत आहे। ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहेत। मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते। याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती। त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा गौप्यस्फोट संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये केलाय।